6 फेब्रुवारी 2025 रोजी विद्यावर्धिनी महाविद्यालयात नवीन कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते ॲडव्होकेट भावेश वाघमारे होते, तर अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील होते. कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी श्री राजकुमार उपासे, पोलीस निरीक्षक श्री दीपक पाटील व गोपनीय विभागाचे श्री मनोहर महाले उपस्थित होते. 2023 मध्ये जे कायदे संमत झाले, जे पूर्वीचे ब्रिटिशकालीन जे कायदे होते, भारतीय दंड संहिता, CRPC जे फौजदारी दंड संहिता आणि भारतीय पुरावा कायदा, याच्यामध्ये बदल झालेला आहे आणि नव्याने कायदे संमत झालेले आहे. म्हणजे आम्हाला इथे जुन्या कायद्याची एवढी सवय होती की हे नवीन कायदे बरेचसे थोडेसे क्लिष्ट किंवा त्याचा काय का गरज पडली याची नवीन कायदे आणायची, ते जुने जसे कालावधी गेला काही गरज भासू लागली की यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. या दृष्टीने सर्वसमावेशक असे आणि सध्याच्या स्थितीमध्ये जे उपयोगी असतील असे कायदे तयार करून संमत करण्यात आले. सामान्यपणे आपण IPC जोडतो. आता जेव्हा ब्रिटिशांनी सांगितलं की मर्डर झाला तर तुम्हाला 302 खाली शिक्षा होईल, मग ब्रिटिशांनी सांगितलं म्हणून मर्डर हा गुन्हा झाला का, की अगोदर गुन्हेगाराची परवानगी होती का? अगोदर चोरी केलेला चालायचं का? नाही. मग या सरांनी जे उत्तर दिलं की सामाजिक जे आहे, माणूस जो आपण म्हणतो की सोशल ॲनिमल आहे, जसा माणूस प्रगती करत गेला तसं त्यांना आपण जे म्हणतो की जे मॉरॅलिटी जे आहे की कोणतं योग्य आहे कोणतं अयोग्य आहे, आणि त्याच्या बेसवर हे कायदा आता सुरुवात झाली. म्हणजे पूर्वी राजे रजवाडे होते, त्यांच्याच पण तुम्ही ऐकलं असाल, शिवाजींच्या काळात पण आपण ऐकलेलं होतं की कोणी काही केलं तर त्याला कडेलोटची शिक्षा दिली जायची. हे काय आहे की ज्या वेळेस ज्या चालीरीती होत्या की जे योग्य होतं, मापदंड जे ठरलेले होते सामाजिक, त्या सामाजिक मापदंडातून शिक्षा आणि या तरतुदी ठरलेल्या होत्या. फक्त इंग्रजांनी काय केलं की त्याला कोडिफिकेशन केलेलं आहे, बरोबर, की जे पुढे अलिखित स्वरूपात होते त्याला लिखित स्वरूपात, मूर्त स्वरूपात आणण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला. मग आता प्रश्न तुम्हाला सगळ्यांना हा पडेल की पूर्वी पण 302 होतं, आता पण मर्डर हा BNS मध्ये आहे 102 103 मध्ये, मग आता हे नवीन कायदे करायची का आवश्यकता पडली? कोणाला सांगता येईल आवश्यकता का पडली? नाही, गुन्हे तेच आहे, जास्त वाढले असं थोडीच आहे. पोलिसांचं तर काम वाढलेलं आहे, का गरज पडली असेल? टाळायची गरज म्हणजे काय सांगता येईल? आता काय झालंय, सायबर अजून त्रुटी होते असं नाही म्हणते. लॉर्ड मेकॉलेनी जे बनवले दॅट इज द फायनेस्ट ऍक्ट आहे हा IPC. तो फक्त आपण काय केलेला आहे, त्याच्यामध्ये आज जे काही चेंजेस आहे, आपण आता एकाने सांगितलं की सायबर जे आहे त्याला ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं कारण काय आहे की जेव्हा IPC हा बनवण्यात आला होता तेव्हा आपण काय होतो, वी आर द कॉलनी ऑफ ब्रिटिश, बरोबर, ब्रिटिशांच्या अंडर आपण होतो. आणि ब्रिटिशांनी जे काही कायदे बनवले होते त्या कायदे बनवण्यामागचा त्यांचा उद्देश काय, पेक्षा असं काही घटना होऊ नये की ज्याच्यामुळे त्यांचा ब्रिटिश साम्राज्यावर प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. म्हणून तुम्ही जर छोटे छोटे उदाहरण बघितले की डकैती जी आहे, डकैतीची पनिशमेंट ही खूप ग्रीवियस होती की त्याच्या कंपॅरेटिव्हली मारामारीची शिक्षा ही कमी होती. त्यांचा उद्देश काय होता की भारतामध्ये असं कोणते रिबेलियन होऊ नये किंवा जे कोणी ब्रिटिशांच्या अगेन्स्ट उभे राहतील तर त्यांना कसं दाबता येईल या उद्देशाने IPCचा हा जो काय फॉर्मॅट होता हा बनवण्यात आला. त्यांना रिफॉर्म करणं गरजेचं आहे. आणि मग जो IPC जो होता, IPC मध्ये काय झालं की रिफॉर्मचा हा तरतूदच नव्हती. CRPC मध्ये काय केलं की जेलमध्ये ठेवलं जात होतं, त्यांना प्रोबेशन वगैरेचे बेनिफिट्स दिले जात होते, परंतु त्यामुळे काय व्हायचं की माणसाकडनं जे काय अपेक्षित आहे तेवढं बदल हा होत नव्हता. म्हणून आता नवीन चेंजेस केलेले आहेत की सोशल जे आपण म्हणू की कामं त्यांना देण्याची आता तरतूद नवीन ऍक्ट मध्ये देण्यात आलेली आहे. की जेव्हा छोटा गुन्हा असेल त्याला जेलमध्ये टाकायची तर काय आवश्यकता नाही, त्याला काय करायचं, कम्युनिटी सर्व्हिस त्याला द्या.
आपण काही मूवीज मध्ये वगैरे तुम्ही बघितलेलं असाल किंवा काही जे पुस्तकं असेल त्यामध्ये वाचलेलं असाल की फॉरेन कंट्रीज मध्ये काय केलं जात असतं की त्याला काही समाजसेवा दिली जाते. तो एवढे दिवस वृद्धाश्रमामध्ये जा, तिथं त्या वृद्धांची सेवा करा किंवा जे काही केअर कचरा असेल ते काढण्यासाठी मदत करा किंवा सोशल अवेअरनेस मध्ये तुम्ही मदत करा. तर अशा प्रकारच्या शिक्षणाची तरतूद ह्या नवीन ऍक्ट मध्ये इम्प्लिमेंट करण्यात आली. परंतु ती जी आहे परिस्थिती ती सिरियस गुन्ह्यांसाठी ठेवलेली नाही. तर जे काही छोटे गुन्हे असतील म्हणजे छोट्या स्वरूपामध्ये चोरी चपाटी केली असेल तर अशासाठी त्यांनी काय केलेले आहे की कायद्यामध्ये त्यामध्ये समाविष्ट हे करण्यात आलेलं आहे की ज्याच्याने जेणेकरून काय होईल की जेलमध्ये जी गर्दी आहे ती पण कमी होईल. गव्हर्नमेंटवर जो काही प्रेशर क्रिएट होतोय आणि जेलमध्ये लोकांना सांभाळणं वाटतं तेवढं सोपं नाही आणि शेवटी सगळे क्रिमिनल एका ठिकाणी आणण्यात आलेले असतात. मग त्यामुळे काय होतं की जे लहान जे गुन्हेगार असेल त्यांना बाजूला करा. मग अशा प्रकारच्या तरतुदी याच्यामध्ये ऍड करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आपण टेररिझमच्या बाबतीत जर बघितलं सेडिशन हा गुन्हा होता आयपीसी मध्ये की साध्या शब्दात जर आपण म्हटलं तर देशद्रोह हा गुन्हा होता का आयपीसी मध्ये होता. परंतु त्याचा काय झालं गैरवापर कसा पॉलिटिकली जर कोणी आपल्या विरुद्ध उभा राहत असेल तर त्याला काय करा देशद्रोहाच्या नावाखाली त्याला पकडा आणि जेलमध्ये टाका. तर अशा घटना ह्या गैरवापर होण्याची सुरुवात झाली. मग ह्या नवीन ऍक्ट मध्ये काय केलंय सेडिशन हा तरतूद काढून टाकण्यात आलेली आहे. परंतु त्याचा अर्थ असा झाला का की तुम्ही देशाविरुद्ध काही कारवाई करू शकाल नाही. तर त्यासाठी काय केलंय नवीन तरतुदी ऍड करण्यात आल्या की ज्याच्यामध्ये आपण नक्षलाईट ऍक्टिव्हिटी जे असतील किंवा आपलं सॉवरेन जे आहे एकात्मता त्याला तुम्ही हानी पोहोचाल असे काय ऍक्टिव्हिटीज करणार असाल तर अशा गुन्ह्यांना इंडिव्हिज्युअली शिक्षेची तरतूद ही ठेवलेली आहे. त्यानंतर ऑर्गनाइज्ड क्राईम आपण जे म्हणतो की मोकोका जो आहे की ज्याच्यामध्ये काय आहे की तरतूद आहे की एखाद्या जो काही ग्रुप असेल 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊन जर ऑर्गनाइज्ड क्राईम करत असेल तर त्यांच्यावर काय केलं जात असतं ह्या गुन्ह्याच्या मोकोकाच्या अंडर त्यावर कारवाई केली जात असते. परंतु त्या ऍक्ट मध्ये पण काही टेक्निकल बाबी आहेत. म्हणजे तुम्हाला जर तो सेक्शन लावायचा असेल तर तुम्हाला वरतून परवानगी आणावी लागते. पोलिसांना ते लावता येत नाही परस्पर जसं नॉर्मली आयपीसी चे सेक्शन हे लावता येत होते. मग काय होतं की टेक्निकलिटी जे वाढत असल्यामुळे की ऑर्गनाइज्ड क्राईम जो घडत आहे कारण आताची जी परिस्थिती आपण बघितली आताच्या परिस्थितीमध्ये एकटा माणूस गुन्हा करतोय का तुम्ही काय बघता एक माणूस असतो त्याच्या मागे 8 गुन्ह्यांना घेऊन तो फिरतो आणि तो काय करतो त्या ग्रुपचा वापर करून तो गुन्हा करत असतो. मग ते करत असताना काय होतं की तुम्ही मोकोका लावू शकत नसल्यामुळे काही रिस्ट्रिक्शन्स येत आहेत. जे काही हे आहेत ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांना कंट्रोल करणं हे जड जात आहे. त्यामुळे हा जो नवीन ऍक्ट आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की हा जो ऑर्गनाइज्ड क्राईम जो आहे त्याला याच्यामध्ये ऍड करण्यात आलेला आहे की जेणेकरून काय होईल की तुम्हाला जे काही टेक्निकल बाबींचा जो काही पूर्तता करावी लागायची की बऱ्याच वेळा काय होतं की मोकोकाचे जे सेक्शन्स होते ते काय चॅलेंज व्हायचे आणि ते सेक्शनचा प्रयत्न करत होते. परंतु आता नवीन ऍक्ट मध्ये टेररिझम हा सुद्धा काय केलेला आहे इम्प्लिकेट याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. फक्त त्याच्यामध्ये फरक हे ठेवलेला आहे की नॉट बिलो द रँक ऑफ एसपी जे पोलीस सुपरिटेंडंट आहेत त्यांना अधिकार ठेवण्यात आलेला आहे की त्यांना ऑर्गनाइज्ड क्राईम मध्ये त्यांना इन्व्हॉल्व ठेवायचं की त्यांना टेररिझमचे तरतुदीही लावायचे आहे. हा एक बदल याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर अबेटमेंट शब्द कोणी ऐकलाय अबेटमेंट म्हणजे काय की बऱ्याच वेळा आताची परिस्थिती चेंज झाली की लोक स्वतःहून जाऊन भांडण नाही करत. लोक काय करतात एखाद्या व्यक्तीला इन्स्टिगेट करतात आणि सांगतात की तू जाऊन एक कृती करून. मग आता जेव्हा अबेटमेंट साठी तरतुदी पूर्वी पण होत्या आता पण आहे. फक्त फरक काय केलेला आहे की पूर्वी भारताबाहेर जर अबेटमेंट झाली असेल भारताबाहेर तर त्याच्यासाठी पिनल प्रोव्हिजन ही कुठेतरी कमी पडत होती. तर आता नवीन ऍक्ट मध्ये एखाद्या व्यक्तीने भारताबाहेर सुद्धा जर काय अबेटमेंट केली असेल म्हणजे आपण म्हणतो की प्लॅनिंग ऑफ ऑफेन्स जर काही केलं असेल त्याने तिथं बसून जर काही इन्स्टिगेट केलं असेल तर त्याला सुद्धा भारतीय तरतुदीमध्ये आपल्याला समाविष्ट हे करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण जर बघितलं तर नवीन ऍक्ट मध्ये
बेसिक गोष्टी आहे त्या तशाच ठेवण्यात आलेल्या आहेत. फक्त फरक काय करण्यात आलेला आहे, टेररिझम ऍड करण्यात आलेला आहे, ऑर्गनाइज क्राईम जो आहे तो ऍड करण्यात आलेला आहे. त्यानंतर नवीन जे काही सोशल रिफॉर्म जो आहे त्याप्रमाणे शिक्षेची तरतूद ही ऍड करण्यात आलेली आहे. त्यानंतर कम्युनिटी सर्व्हिस ही ऍड करण्यात आलेली आहे त्यांचा रिफॉर्मचा हा विचार करून. आणि जो काही जे सेक्शन्स होते जे काही स्कॅटर्ड कंडिशन मध्ये होते ते कुठेतरी कॉम्पॅक्ट करण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे हे सगळे चेंजेस जे आहेत ते नवीन कायद्याच्या अनुषंगाने आणण्यात आलेले आहेत. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतो. येस सर, मी देवेंद्र बिस्कुटे. येस सर. फक्त न्याय संहितेत बदल झालेला आहे, पण याच्या इतका जुना 1882 चा इंडियन फॉरेस्ट ऍक्ट आहे. त्यानंतर कस्टम बदलतायत का बदल? नाही ते कायदे नाही अजून बदल, ते आहे त्या स्थितीमध्येच त्यांचे वर्ष झालेले त्या कायद्याला. तरी पण आता आम्ही जे रोजच्या याच्यामध्ये आमचं हँडलिंग होतं त्यामध्ये तरी आम्हाला एनडीपीएस मध्ये वगैरे अजून तरी डिफेक्ट्स अजून काही आढळून येत नाही की ज्याच्यासाठी कोप करायची गरज आहे. अजून कायदे बदलले, परंतु ते कायदे मोडतात किंवा जे गुन्हे करतात त्या गुन्हेगाराला शिक्षा म्हणून आपण कारागृहात टाकतो. बरोबर. शिक्षा तर माझ्या मताने मी तत्वज्ञानाचा विद्यार्थी या नात्यानं सांगू इच्छितो की कारागृह हा शब्द न असता सुधारगृह असा केला तर खूप चांगला होईल. शब्द ऍक्च्युअली तुम्ही म्हणत तो वापरू शकतो आपण. कारण तुम्ही जर आता जेलच्या साईडला तुम्ही गेलेत कधी, जेलच्या साईडला तिथं बाहेर तुम्हाला काय लक्षात येते, नवीन चेंजेस काय लक्षात येत आहे? हो, ते कैदींची दुकानं वगैरे कॅन्टीन सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर इस्त्रीचे जो आहे, कटिंगचं आहे, गाडी व्हेकल वॉश, हे सगळे काय रिफॉर्मच आहे. आपण काय असतं की शब्दामध्ये अडकण्यापेक्षा हेतू बघणं गरजेचं आहे. तुमचं म्हणणं की जेलच्या जे रिफॉर्म आपण म्हणू की सुधारगृह हे म्हणायला पाहिजे, परंतु शब्द महत्वाचा का तिथे होत असलेल्या ऍक्टिव्हिटी महत्वाच्या. मला शब्द जरी तो दिसत नसला परंतु ऍक्टिव्हिटीज तर रिफॉर्मच्या दिसत आहेत, परंतु शब्द हा थोडासा गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीचा. त्यासाठी मग आपल्याला वरती जे आहेत त्यांच्याकडे येस सर. सर, जसं तुम्ही एक सांगितलं त्याच्याने गुन्हे होतात ते सहेतुक निर्हेतुक या टाईपचे असतात. मग तुम्ही सरसकट कारागृहात टाकण्याऐवजी कम्युनिटी सर्व्हिस हा एक नवीन ट्रेंड जो निर्माण झालेला आहे, तर कम्युनिटी सर्व्हिस संबंधिताने करावी हे कोण डिसाईड करतं? जस्ट काय झालेलं आहे म्हणजे चोरी वगैरे जे छोट्या प्रकारच्या चोरी असेल, त्यानंतर अटेम्प्ट टू कमिट सुसाईड जे असेल, चोरी असेल, अटेम्प्ट टू कमिट सुसाईड असेल, अशा गुन्ह्यांसाठी काय केलं आहे की ज्याच्यामध्ये त्याची मानसिकता बघूनच ते जे गुन्हे छोट्या स्वरूपामध्ये आहेत त्यांना कम्युनिटी सर्व्हिस ही देण्यात आलेली आहे. आणि मग न्यायाधीश जे आहे ते न्यायाधीश काय करतील, सेक्शन मधल्या ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे ते कमिशनरने देणार. मी दुसरा प्रश्न सेशन नंतर विचारतो, याला अनुमोदन आहे. तुझा एक प्रश्न होता. सर, मला असं विचारायचं होतं की पण आमच्या विद्यार्थिनींसाठी असं नवीन काही बदल झालेला आहे का? कारण मुलींच्या बाबतीत असं असतं की काही गुन्हा घडला किंवा त्यांच्यावर काही अन्याय अत्याचार झाला तर पहिले त्यांच्या मनात असेल तर नको ते पोलीस आणि नको ते कोर्ट कचेरी, जे माफ करतात असं प्रत्येक सामान्य नागरिकाच्या मनात येतं. त्याच्यासाठी त्याच्यात काही बदल झालेला आहे का? हो, त्याच्यामध्ये पूर्वी काय व्हायचं की जे महिला होत्या, आता बेसिकली महिलेवर अत्याचार झालेला आहे बरोबर, ती ऑलरेडी मेंटली ऍगोनी म्हणजे मेंटल टॉर्चर मध्ये गेली असते आणि तिने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तिने ती झालेली घटना पुन्हा सांगणं, ते पण एका पुरुषासमोर, ते तिच्यासाठी दुसरी अजून मेंटल टॉर्चर असते. म्हणून आता नवीन तरतुदी काय झालेल्या आहेत की जे महिला रिलेटेड जे ऑफेन्स असेल त्याची जी फिर्याद आहे ती महिला कर्मचारी जी महिला पोलीस आहे तिच्याकडेच होणार. त्याच्यानंतर तिचं जे नाव आहे ते कुठेही डिस्क्लोज होणार नाही. म्हणजे तुम्हाला भीती काय असते की अरे मी फिर्याद दाखल करणार, 4 लोकांसमोर माझं नाव डिस्क्लोज होणार, त्यानंतर मी समाजासमोर त्या ताटमानाने उभं राहील का? जेव्हा लोक काय आपली तर मानसिकता काय, ती मुलगी निर्दोष जरी असली, इनोसंट जरी असली तरी तिच्या कॅरेक्टरवरच हात लावतात. म्हणजे पुरुषाने चूक केली ती चालते, परंतु स्त्रीने केली म्हणजे स्त्री अत्याचार झालेला असतो, परंतु तीच विक्टिमच्या ऐवजी तीच हे गिल्ट ठरत असते. तर त्यामुळे तिचं नाव हे कागदात सिक्रेटली ठेवलं जातं.
आणि त्यांनी कोणी व्यक्ती असेल, मग तो वकील असेल किंवा पोलीस कर्मचारी असेल किंवा न्यायालय असेल, त्यांनी जर ते नाव जर डिस्क्लोज केलं तर त्यांच्यावर वेगळी कारवाई होत असते. हे त्यांच्या प्रोटेक्शनसाठी आहे. हा वेगळा प्रश्न होता की आपण शिवाजी महाराजांपासून सुरुवात केली होती. मला असं म्हणायचं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे कायदे होते, गुन्हा झाला की त्याला कठोर शिक्षा मिळायची, परंतु आजच्या कायद्यामध्ये आपल्या गुन्हा कोणत्या असो तेवढी सजा सौम्य झाली आणि याच्यामुळे गुन्ह्यामध्ये वाढ होते असं वाटतं काय? नाही, तुम्ही एक शब्द ऐकला असेल, जस्टिस इज डिलेड जस्टिस. कायदेविषयक कृती कार्यक्रमासाठी आज ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आणि या कार्यशाळेसाठी आपल्याला शुभेच्छा देऊन नुकतेच आपल्याकडून गेलेले उपासे साहेब, त्यानंतर ज्यांनी अतिशय कायद्यासारखा क्लिष्ट विषय सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला ते ॲडव्होकेट भावेशजी वाघमारे, धुळे पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस इन्स्पेक्टर साहेब माननीय दीपक पाटील, आपल्या महाविद्यालयाचे सर्व सन्माननीय उपप्राचार्य, त्यानंतर हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्यांनी 2-3 राऊंड कॉलेजमध्ये मारले, सातत्याने संपर्कात होते, ते आपले मनोहर महाले आणि स्टेजवर उपस्थित सर्वच मान्यवर. हा कार्यक्रम आपण ही कार्यशाळा IQAC म्हणजे इंटरनल क्वालिटी ॲश्युरन्स सेलच्या वतीने आयोजित केलेला आहे. इंटरनल क्वालिटी ॲश्युरन्स सेलचे राजवीरेंद्र सिंग गावित सर, आपले योगेश पाटील सर, प्रशासनामध्ये ज्यांचा एक चांगला हातखंडा आहे असे आपले कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय PO भावे सर आणि सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी आणि प्राध्यापक बंधू भगिनी. कायदा हा विषय ज्यावेळेला आपल्यावर स्वतःवर काहीतरी अडचण येते त्यावेळेला आपण कुठेतरी वकिलाकडे जातो आणि सांगतो, बाबा तुला काय करायचं ते कर, काय फी पाहिजे ते घे, परंतु कोणतं कलम लावायचं आणि काय लावायचं ते काय आम्हाला सांगू नको, आपल्याला काही कळत नाही. आणि आता मॅडमने सांगितलं की कायद्यापासून आणि पोलिसांपासून लोक दूर राहणं पसंत करतात, परंतु मॅडम हाच बदल कायद्यामध्ये आता होतो. पूर्वी असं म्हणायचे की पोलिसांची ना दोस्ती चांगली ना दुश्मनी चांगली, परंतु आता लोक मैत्री करायला तयार असतात. दामिनी पथकची गाडी आली की महिलांना सुरक्षित वाटतं, मुलींना सुरक्षित वाटतं. तर मला असं वाटतं की समाजात होणारा हा खूप सकारात्मक बदल आहे आणि गुंडांना घाबरत नाही, त्यापेक्षा जास्त भीती पोलिसांची वाटायची पूर्वी एकेकाळी, परंतु आज पोलीस आले की हायचं वाटतं. अशा प्रकारची सकारात्मक प्रतिमा किमान महाराष्ट्रामध्ये तरी पोलिसांनी निर्माण केलेली आहे आणि महाराष्ट्र पोलिसांचं नाव संपूर्ण भारतामध्ये वेगळ्या पद्धतीने घेतलं जात असतं. कायदा आणि कायद्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर मी नुकतंच एक भारतीय प्राचीन ज्ञान परंपरेवर पुस्तक संपादित केलं, त्याने सगळेच विषय आलेले आहेत आणि साधारणपणे समाज अस्तित्वात आला तेव्हापासून कायदे निर्माण झाले. जेव्हा 4 लोक एकत्र राहायला लागतात, प्रत्येकाला स्वातंत्र्य राहायचं असतं, पण आपलं स्वातंत्र्य उपभोगत असताना स्वैराचार करू नये, इतरांच्या अधिकारांवर आपण अतिक्रमण करू नये, याच्यासाठी कायद्याचं नियमन हे आवश्यक असतं. आणि म्हणून ज्या वेळेला मानवी समाज बदलत जातो, टेक्नॉलॉजी बदलली, रूढी बदलल्या, चालीरीती बदलल्या की मानवी संस्कृतीमध्ये बदल होतो, मानवी सभ्यतेमध्ये बदल होतो आणि हा सभ्यतेतला बदल मग जुन्या कायद्यांच्या कक्षेमध्ये कधी कधी येत नाही आणि म्हणून कायदे बदलावे लागतात. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. या जगामध्ये एकच गोष्ट स्थिर आहे, ते म्हणजे सातत्याने होत जाणारा बदल. आज जे आहे ते उद्या नसेल, पण हे जरी असलं तरी सुद्धा काही गोष्टी या अपरिवर्तनीय असतात, काही गोष्टी बदलत नाही. विस्पुते सरांनी काही कायद्यांचा उल्लेख केला या ठिकाणी. जोपर्यंत मानवी संस्कृती राहील तोपर्यंत काही वाईट गोष्टी राहणारच होत्या, काल होत्या, आज आहेत आणि उद्या राहतील, म्हणून हे कायदे कायम राहतील सर. परंतु मानवी संस्कृतीच्या अनुषंगाने जे जे बदल होत जातील, जे आता भावेश साहेबांनी, वकील साहेबांनी सांगितलं या ठिकाणी की टेररिझमचा एक वेगळं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं आहे. संघटित गुन्हेगारी, मॉब लिंचिंग
या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आता वाढत आहेत किंवा थर्ड जनरेशन आता ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी पुढे यायला लागलेल्या आहेत, तर यांना सुद्धा कायद्याच्या कक्षेमध्ये आणणं हे गरजेचं आहे आणि म्हणून हे कायद्याचे बदल होते. म्हणून आज ही खूप भारत सरकारने खूप महत्वाचं पाऊल उचलून कायद्यामध्ये हे बदल केलेले आहेत. 150 वर्षापूर्वी साधारणपणे इंडियन पिनल कोड अस्तित्वात आला. लॉर्ड मेकॉलेंनी जो इंडियन पिनल कोड बनवलेला होता त्यावेळेला खूप अभ्यास करून तो पिनल कोड बनवण्यात आला. म्हणजे भारतीय दंडविधान, मला वाटतं मराठीमध्ये त्याचं नामकरण आहे दंडसंहिता, भारतीय दंडसंहिता. तर त्याच्या त्या सगळ्या गुन्ह्यांचा समावेश होता. पण 150 वर्षापूर्वी आपले पूर्वज धोतर नेसत होते, बरोबर आहे का? त्यानंतर ट्राउझर आली, मग नंतर पॅन्ट आली, मग नंतर जीन्सची पॅन्ट आली आणि आज फाटलेली जीन्स घालायची फॅशन आलेली. धोतर पासून तर फाटलेल्या जीन्स पर्यंत आपण आलो, पण कायदा मात्र तोच. चालेल का? जर 150 वर्षांपूर्वी एखाद्या गुन्ह्याला 10 रुपये दंडाची शिक्षा असेल आणि आज सुद्धा त्या गुन्ह्याला 10 रुपये दंडाची शिक्षा असेल, तर माणूस काय म्हणाल, मी तर गुन्हा करतो ना मग, आणि 10 रुपये घेऊन सोडून जाईल. म्हणून कायद्याच्या ज्या वेळेला समाज बदलत जातो, आर्थिक अवमूल्य होत जातं, आपलं जे चलन असेल त्याची व्हॅल्यू बदलत जाते, त्यानुसार या सगळ्या शिक्षा आणि या सगळ्यामध्ये बदल हा करावा लागतो. मला वाटतं सरांनी कोणीतरी प्रश्न विचारला की सुधारगृह, बाजीराव पाटील सरांनी सुधारगृह हा शब्द का वापरत नाही. तसा सुधारगृह हा शब्द वापरला जातो, परंतु जे सुधारतात त्यांच्यासाठी वापरला जातो. म्हणून लहान मुलांना जिथे आपण टाकतो त्यांना तुरुंग किंवा कारावास असं म्हणत नाही, त्याला बाल सुधारगृह म्हणतो. कारण ही जी मुलं बसलेली आहेत ना, ही म्हणजे मुलं मुली सगळे तुम्ही बसलेले, तुमचं मन संस्कारक्षम आहे. तुम्हाला सांगितलं तर तुमच्यामध्ये बदल होऊ शकतो, परंतु आम्ही पुढे बसलेले आणि स्टेजवर बसलेले, आमच्या डोक्यावर किती पाणी ओतलं तरी ते पालख्या गडावर पाणी. म्हणून आम्ही जर काही गुन्हा केला तर आम्हाला तुरुंगातच टाकलं गेलं पाहिजे, आणि तुम्ही जर काही चूक केली असेल तर ती तुम्हाला सुधारगृहामध्ये पाठवण्यायोग्य आहे. म्हणून जर हा शब्दाचा बदल जो आहे, भाषाशास्त्राचाही मी विद्यार्थी आहे, म्हणून मला असं वाटतं की तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. कायद्याच्या संदर्भामध्ये खूप बोलण्यासारखं आहे, परंतु भारतीय कायदे आणि ब्रिटिश ओरिएंटेड इंडियन पिनल कोड याच्यातला सगळ्यात महत्वाचा बदल जर आपण लक्षात घेतला तर भारतीय कायद्यामध्ये शिवाजी महाराजांचे असो किंवा त्याच्या पूर्वीचे कायदे असो, अतिशय कडक कायदे आहेत. परंतु त्या कायद्यांमध्ये कुठली तरी बाहेरची शक्ती, शासन हे नियमन करेल त्याच्यापेक्षा प्रायश्चित्तावर अधिक भर आहे. आपली चूक रिअलाइज होऊन, आपली चूक कळल्यानंतर त्या चुकीचं परिमार्जन आपण स्वतः केलं पाहिजे, प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. याला कुठलाही स्कोप ब्रिटिश ओरिएंटेड किंवा युरोप ओरिएंटेड किंवा वेस्टर्न वर्ल्ड ओरिएंटेड जी कायद्याची सिस्टीम आहे ही पूर्ण नरीड इज जस्टिस बरीड, या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत की घाई करून उपयोग नाही. परंतु अगदीच दिरंगाईने चाललेलं आहे आणि मग माझ्या घरात झालेली चोरी आणि तिचा निकाल कुठेतरी 25 वर्षानंतर लागतो आहे, आणि माझ्या घरात 25 वर्षापूर्वी 50 रुपये चोरीला गेलेले होते, मग ते आज मला ते 50 रुपये शासनाने रिकव्हर करून द्यावे आणि त्याच्यासाठी मी 5,000 रुपये 25 वर्षामध्ये खर्च करावे, अशी जर पद्धत असेल तर जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड ही म्हण मला असं वाटतं की जास्त लागू पडते. परंतु ही व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेमध्ये सुवर्ण मध्य हा कुठेतरी सांभाळावा लागतो. मी खूप खूप आभारी आहे. त्याच्यानंतर आपले जगदीश पाटील सर, त्यांनी तर अतिशय तुमच्या खेडीमेडीच्या वातावरणात तुम्हाला समजून सांगितलंय, सोपा विषय करून सांगितलाय. कारण की प्राध्यापकांचे जे कुठलाही विषय असतो तो सोपा करूनच सांगतात. त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. तुम्ही इथं सगळे बसले, गोरखा सेना पण ऐकून घेतला, खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.